नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मस्त अशी आळूची पातळ भाजी। ही भाजी ना चवीला एकदम मस्त लागते, त्याशिवाय पौष्टिक आहे। आणि ही भाजी करताना भाजी कशी साफ करायची, कशी चिरायची, त्याचबरोबर देठ कशी सोलायची हे सुद्धा दाखवलंय, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत। तर यासाठी आपण भाजी आणल्यावर त्याची पानं काढून घ्यायची आहे। कवळी भाजी असेल तर चिरून घ्यायची आणि नसेल तर काय करायचे, अशा तऱ्हेने ओढून दोन म्हणजे शिरांच्या मधली भाजी अशी ओढून काढायची। त्यामुळे काय होते, जरा सुद्धा शिरे येत नाही आणि भाजी चवीला एकदम छान होते। आता देठ सोलताना काय करायचं, खालचा देठ थोडासा चिरून घ्यायचा आणि त्यानंतर देठ अशा तऱ्हेने सोलून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावरचं जे पातळ आवरण असेल ना ते काढून टाकायचं। यामुळे जरा सुद्धा आपल्या ते तोंडात येत नाही, भाजी चवीला छान लागते। आणि दुसरं म्हणजे देठ जी आहेत ना ती खूप पौष्टिक असतात। सोलल्यामुळे काय होतात, ही देठ सोलल्यामुळे खाजरेपणा सुद्धा त्याचा कमी होतो। तर अशा तऱ्हेने आपण सगळ्या आळूची पानं जी आहेत ना ती साफ करून घ्यायची आहे अशा तऱ्हेने आणि देठ सगळी सोलून घ्यायची आहे। त्यानंतर याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एका पॅन मध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घातली आहे, 2 ते 3 चमचे घातली चण्याची डाळ। आता या डाळी 2 ते 3 पाण्याने छान व्यवस्थित धुवून घ्यायच्या आणि डाळ शिजेल ना इतपतच पाणी घालायचं आहे। खूप पाणी घातलं ना तर भाजी व्यवस्थित शिजत नाही। त्यानंतर आपले धुतलेले पानं आणि देठ सुद्धा घालून घ्यायचे आहे। हे घातल्यावर आपण त्यामध्ये घालून घ्यायचे एखादी हिरवी मिरची, हिंग घालायचा आहे, हळद घालायचा आहे आणि असतील तुमच्याकडे ना मक्याचं कणीस ते जरूर घाला, त्यामुळे भाजीची चवही छान येते आणि हे मक्याचं कणीस जेव्हा याच्यामध्ये शिजतं ना त्याची चवही मस्त लागते। आणि माझे शेंगदाणे घालायचे राहिले होते, त्यामुळे मुठभर शेंगदाणे घालून घ्यायचे। जिरं घालायचं आहे, कुकरचं झाकण बंद करायचं आहे, कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहे। कुकरची वाफ गेली की मस्त भाजी घोटून घ्यायची आहे, फक्त मक्याची कणस बाजूला करायची आणि भाजी मस्तपैकी एकजीव होईल अशी घोटून घ्यायची आहे। भाजी छान आपली घोटून झाली की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलंय, चमचाभर घातली मी आमचूर पावडर। आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही चिंच, गूळ घालू शकतात किंवा आमसुलही घालू शकतात, ते तुमच्या आवडीनुसार, परंतु आंबट पदार्थ जरूर घाला, नाही तर भाजी ना घशाला खवखवते। इथे कढईमध्ये तेल गरम केले, तेल गरम झालं की मोहरी घालायची। मोहरी तडतडली की आपण 7-8 लसूण पाकळ्या, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर आणि जिरं हे ठेचून घातलंय। हे छान परतलं गेलं की त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा घालायची धना पावडर, 1 चमचा घालायचे लाल तिखट आणि हे छान परतलं गेलं की त्यामध्ये भाजी घालायची आहे। यामध्ये तुम्ही गरम मसाला घालू शकता किंवा घरगुती काळा मसालाही घालू शकतात। तर मी इथे गरम मसाला घातलेला आहे। आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर एक उकळी आली की गॅसची पॉवर कमी करायची, नंतर भाजी मस्त उकळी द्यायची की मस्त अशी भाजी तयार।